बोला, झाली का सकाळ? काय आमची काय नेहमीची सकाळ, तुझी काय बाई स्पेशल सकाळ. ते तर आहेच. काय कशी आहेस? कंटाळा वगैरे नाही आला तिकडे? ते अजिबात कंटाळा येत नाही मला, इथे मज्जेत आहे. तर आपल्या घराची मुलांची काय आठवण वगैरे येते की नाही? त्या टीसभर घरात आठवण काढण्यासारखं आहे काय? आणि इंद्रदेवची आठवण म्हणाल तर मला त्याची जेवढी आठवण येते ना त्यापेक्षा कैक पटणी त्याला माझी आठवण येते. म्हणून तर खाणं पिणं बायको विश्रांती सगळं सोडून आला होता की नाही माझ्याकडे. माझी तर आठवण येत नसणारच तुला. तुमचं तोंड पडलं ना ते इथनं सुद्धा दिसतंय मला, आणि तुमची आठवण सुद्धा येते मला. हे काय आहे ना, इथे सगळी खूप शहाणी माणसं आहेत हो, त्यामुळे वेडेपणा करायला कुणी नाही ना इथे, फुकटचे सल्ले द्यायला कुणी नाही, त्यामुळे येते आठवण. बोल बोल, तू बोलून घे. एक दिवस मी निघून जाईन ना कुठेतरी, तेव्हा तुला कळेल माझी खरी किंमत. हो. चढायचे दाव कुंपणापर्यंत, कुठपर्यंत जाल ना मला चांगलंच ठाऊक आहे. जाऊन जाऊन जाल कुठे? सँडविचवाला रे तुमचा उधारी देणारा कोण तो? राजू सँडविचवाला. तिकडे तरी जा, नाही तर स्वतःच्या अड्ड्यावर तरी जा. तिथे जागा आहे का जायला? ते सँडविचवरनं आठवण झाली, तुला तिकडे काय फारसं चमचमीत खायला मिळत नसेल ना? सगळं कसं घरगुती सात्विक, तुपात तळलेलं, साखरेत गोळलेलं. छे हो, मस्त चमचमीत छान स्वयंपाक असतो इथे. स्वानंदीच्या काकूला स्वयंपाकाशिवाय दुसरं काही आवडत नाही करायला, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करत असते ती. हो का? आणि सायली ती पण स्वयंपाक शिकते ना आता, त्यामुळे काकू पारंपरिक पदार्थ करत असते. थालीपीठ, कचोऱ्या, आळूवड्या असं काहीतरी, आणि सायली नवीन नवीन पदार्थ करत असते. काल माझ्या ताटामध्ये पनीर बटर मसाला होता. आज विचार करतेय की पास्ता करायला सांगावं का. काय ललिता, मी इकडे तुझ्यासाठी खस्ता खातोय आणि तू तिकडे एकटीच पास्ता खाणार? येऊ का तिकडे राहायला? आता हात किंवा पाय मोडून घेतो तुझ्यासारखा. नको, कशाला येतं इकडे, मी मजा येते, तुम्ही नाही तिथे तर. आई तू ऐकूनच घे. आणि फोन ठेवा, मी नंतर फोन करते तुम्हाला. मी नंतर फोन करते, ठेवा फोन आधी. हा, आई तू ऐकूनच घेत नाहीयेस माझं. अगं मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. आमच्या रूम मध्ये गपचूप बस आणि अभ्यास कर. चल आई, चल म्हणते ना. मी काय म्हणते, ही इथे अभ्यास करत बसेल, तुम्हाला काही त्रास नाही ना होणार? चालेल ना? हो चालेल ना, काहीच हरकत नाही. पण वाद कशावर न चाललाय मायलेकीत? अहो काय सांगू तुम्हाला, परवावर परीक्षा आलीये आणि ह्या बाईंना परीक्षा संपल्यानंतर पिक्चर कुठला बघायचा ना याची चर्चा करायची अगोदर. पण शाळा कॉलेजचा आत्ता सुरू झालेत ना, आणि लगेच परीक्षा? काही नाही हो काकू, युनिट टेस्ट काही फार महत्वाची नसते ती परीक्षा. महत्वाची काय नसते? हा, अहो फायनलला ते मार्क धरले जातात ना. अगं आई, मी तुला किती वेळा सांगू, मी फक्त ट्रेलर बघणार होते, म्हणजे कळेल ना की कोणती फिल्म चांगली आणि कोणती फिल्म वाईट. म्हणजे आता याच हाताने एवढे सगळे पैसे मी त्यांना दिले, आणि आता 30,000साठी तुमच्या समोर हात जोडायची वेळ येते मला. अहो नाही हो, तुम्ही हात नका जोडू, मी करते काहीतरी पैशांची व्यवस्था. म्हणजे संध्याकाळपर्यंत करते. हो, कुठून आणि कसे मला नाही माहित, पण करते मी. आणि कॅशच द्याल ना? तुम्हाला कॅश लागेल? हो, आता मी अशी एका जागी खेळलेली आहे, आणि तुम्ही मला चेक दिला तरी तो मला कॅश करूनच घ्यायला लागेल ना, म्हणून म्हणत होते मी. आणखीन एक रिक्वेस्ट करायची होती. बोला. ही गोष्ट ना आपल्या दोघींमध्ये जाऊ दे, कुणाला सांगू नका, म्हणजे अगदी स्वानंदीला सुद्धा नको. हो मला माहितीये, तुम्हाला स्वानंदीला सरप्राईज द्यायचं असेल ना. हो, सरप्राईज तर द्यायचंच आहे मला तिला, पण तुम्हाला माहिती ना तिचा स्वभाव कसा आहे. एवढा मी खर्च करते म्हटलं, मला अजिबात काही करू द्यायची नाही, तसं नकोय व्हायला मला. मला तिला दागिना करायचाच आहे. तुम्ही नका काळजी करू, मी नाही सांगणार स्वानंदीला. पण आता तुम्ही आराम करा. हो, येऊ मी? या संध्याकाळी मी वाटच बघते. स्वानंदी, हा जो काही भिकार सावकारचा खेळ रंगलाय ना आपल्या दोघींमध्ये, त्यात कोण भिकारी होते आणि कुणाच्या हातात सावकारी येते ते बघत आता. आज काय मेन्यू आहे? अच्छा पालक, मग मी बटाटे सोलून घेऊ.
सांगणारच होते तुम्हाला. वहिनी आता आई कशा आहेत तुमच्या? आता खूपच बरी आहे. म्हणजे उठून बसते, खोलीत जरा फिरते, मला बरं वाटतंय. मग काय, मुलगी रोज भेटायला येते म्हटल्यावर कुठलीही आई फार काळ आजारी राहूच शकत नाही. हो ना, आपल्या इथल्या आईंची कृपा. वहिनी तुम्ही पुन्हा प्रेमात पडलाय वाटतं आईंच्या. नाही अगं, पण जे चांगलं आहे ते चांगलंच ना. हो, पण नाही म्हणजे त्या पटकन हो म्हणाल्या का तुम्हाला माहेरी जायला? अगदी पटकन हो म्हणाल्या. म्हणजे मला म्हणाल्या की आई आजारी असते, तू जायला पाहिजेस. वर मला असंही म्हणाल्या की तू जाऊन राहिलीस तरी चालेल. हो हो, पण मी त्यांना म्हंटल की मी जाऊन येऊ नसेल. तर मला पटकन हो म्हणाल्या. मला आश्चर्यच वाटलं. नाही, ते कळतच आहे की तुम्हाला खूप आश्चर्य वाटलंय, कारण का ही गोष्ट तुम्ही मला आधीही सांगितली होती आणि आता त्याच एनर्जीत तुम्ही मला सांगताय. आणि कौतुक सुद्धा. म्हणजे कधी कधी मला कळतच नाही आईंचं वागणं कसं आहे. म्हणजे एरवी वागणाऱ्या आई खऱ्या की आता ह्या चांगल्या वागणाऱ्या आई खऱ्या. नाही म्हणजे मला अपेक्षाच नव्हती त्यांच्याकडनं की त्या अगदी सहजपणे बोलतील मला जा म्हणून. नील, मी काय म्हणते ते आई, आईला घरी आराम नाही मिळणार. स्वानंदी क्लासला जाईल आणि निलिमाच्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती सारखी तिथे येऊन जाऊन राहणार. मग कसं करणार? हो ना, आणि तुमचे बाळूदादा पण नसतील ना आता घरी. आईंनी वहिनींना माहेरी जाण्यासाठी हसत हसत परवानगी देणं आणि आईंचं घरी करायला कुणी नसेल असं सांगताना काकूने नेमकं हेच कारण सांगणं. हा फक्त योगायोगाची. कसला विचार करतेस? नाही, काल काकू पण घरी सांगत होती की निलिमा वहिनींची आई आजारी आहे, तर त्या जाऊन येऊन असणार आहेत, तर तुझ्या सासूबाईंना कोण बघणार वगैरे ते आठवलं. बर, आईनी पण काहीतरी सांगितलंच असेल ना. पाय सरकून माणूस कधीही पडू शकतो आणि कुठेही, पण आई नेमक्या माझ्याच माहेरी पडल्या. नक्की कशाला गेल्या होत्या? आणि त्या पडल्या तेव्हा किचन मध्ये दुसरं कुणीच नव्हतं, असं कसं? डॉक्टरांनी 15 दिवसांची विश्रांती सांगितलीही असेल, पण अगदी जागेवरून हलायचंच नाही, असं नेमकं काय झालं? ही सूचना डॉक्टरांची आहे किंवा माझ्या घरच्यांचा चांगुलपण आहे? आईंची नवीन आयडिया? मी जास्तच विचार करते का? पण माझं मन मला सांगतंय की ह्या प्रकरणात सुद्धा जे दिसतंय त्यापेक्षा खोल काहीतरी. अगं लक्ष कुठे? सॉरी सॉरी सॉरी. सावकाश. काय झालं? बायका नेहमी विचारात असल्या की त्यांच्यासमोर गॅसवर नेहमी दूधच का असतं? बरं ते जाऊ दे, पण तू मला सांग, तू कसल्या विचारात होतीस? एक प्लॅन आहे. कसला? सांग ना, कसला प्लॅन आहे? आपण दोघी आईंना भेटायला जाऊया. हे खरंच? मी लगेच तयारी करते. डॉक्टर आले होते, त्यांना सुद्धा असं एक एक तूच तेच तो, तूच तेच तो, तू डॉक्टर नाही आहेस? अहो साहेब, मी कुठचा डॉक्टर? अहो मी तर साधा रिक्षा चालवणारा माणूस आहे, रिक्षावाला आहे मी. मला घरच्यांना सांगितलं पाहिजे. ऐका हो, थांब.